हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, फर्स्ट इयर बीकॉम फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचे आपण काही इम्पॉर्टंट MCQ या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. MCQ या पद्धतीने परीक्षा जर असेल तर प्रश्न सोडवताना आपल्या पुढे जे 4 पर्याय येतात त्यामधील नेमकं अचूक आन्सर कोणतं याचं जजमेंट करायचं असेल आणि अचूक पर्यायावर क्लिक करून आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर होय, तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहत आहात. तुम्हाला या व्हिडिओमधून प्रश्न, त्याचे पर्याय आणि ते पर्यायापैकी अचूक पर्याय कोणता आहे हे शोधण्यासाठी अभ्यास कसा करायचा यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. अशा प्रकारचे या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत. चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया. एस के कॉमर्स क्लासेस संगमनेर, फर्स्ट इयर बीकॉम, सेमिस्टर फर्स्ट. सब्जेक्टचं नाव आहे काय, फायनान्शियल अकाउंटिंग. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच MCQ. टॉपिक आहे पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पहिला क्वेश्चन पाहूया. ॲट अ टाइम ऑफ पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑल ॲसेट्स आर डॅश डॅश. ज्या वेळेला पिसमेल डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्यावेळेला ॲसेट काय करतात असा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे परचेस, सेल, रिव्हॅल्यूड किंवा मॉडिफाईड. मित्रांनो, पिसमेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे डिझोल्युशन आहे आणि डिझोल्युशनच्या वेळेस आपल्याला सर्व ॲसेट विकून आपल्याला लायबिलिटीज पेड करायच्या असतात. म्हणून सर्व मालमत्ता विकल्या जातात, म्हणजेच ऑल ॲसेट्स आर सोल्ड. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी सेल हा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एक्सेस प्रोव्हिजन मेड इज डॅश डॅश कॅश. मित्रांनो, तुम्ही प्रॉब्लेम सोडवला असेल तर ज्या वेळेला आपण प्रोव्हिजन फॉर रिलायझेशन एक्सपेन्स करतो, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल एक्सपेन्स जेवढा येणार असतो त्यापेक्षा जास्त रक्कम आपण प्रोव्हिजन केली तर ती जास्त असणारी रक्कम म्हणजेच एक्सेस प्रोव्हिजन आहे. ती काय केली जाते, कॅशमध्ये, असा क्वेश्चन आहे. डिडक्टेड फ्रॉम, मल्टिपल इन, ॲडेड इन का इग्नोर्ड. एक्सेस प्रोव्हिजन म्हणजे उरलेले पैसे असतात. तुम्ही बाजूला ठेवलेल्या पैशामधून उरलेले पैसे ते कॅशमध्ये ॲड केले जातात, म्हणजे ऑप्शन सी ॲडेड इन इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द एक्सपेन्सेस पेड ऑन डिझोल्युशन ऑफ फर्म इज कॉल्ड. डिझोल्युशनच्या वेळेला जो खर्च केला जातो त्याला काय म्हणतात. सन्ड्री एक्सपेन्स म्हणतात, जनरल एक्सपेन्स म्हणतात, रिलायझेशन एक्सपेन्स म्हणतात का लिगल एक्सपेन्स म्हणतात. डिझोल्युशनला रिलायझेशन एक्सपेन्स असंही म्हटलं जातं, काही वेळेला लिक्विडेशन एक्सपेन्स असंही म्हटलं जातं. रिलायझेशन एक्सपेन्स करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट प्रायोरिटी ऑफ एक्सपेन्सेस ॲट द टाइम ऑफ पिसमेल डिस्ट्रीब्युशन इज. ज्या वेळेला पिसमेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्याला पेमेंट करायचं असतं त्यावेळेला सर्वात अगोदर प्राधान्यक्रम कोणाला दिला जातो. पार्टनर्स कॅपिटल, डिझोल्युशन एक्सपेन्सेस, पार्टनर्स लोन का थर्ड पार्टी लायबिलिटी. पहा, ज्या वेळेला पिसमेल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे त्यावेळेला अगोदर कोणाचे पेमेंट केले जातात. जे प्रायोरिटीचे क्रम आहेत जे आपण पाहिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला आन्सर माहिती असायला पाहिजे.
तर आपण अगोदर पेमेंट करतो डिझॉल्युशन एक्सपेन्सचं, म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. if general reserve is given in balance sheet, it is dash dash in partners capital. मित्रांनो, जर जुन्या बॅलन्स शीटमध्ये जनरल रिझर्व असेल तर तो निश्चित लायबिलिटी साईडला असतो. लायबिलिटी साईडला म्हणजे तो आपला ॲक्युमुलेटेड प्रॉफिट आहे आणि प्रॉफिटमुळे कॅपिटल वाढवलं जातं, म्हणजे ॲड इन कॅपिटल येईल किंवा क्रेडिटेड इन कॅपिटल येईल. पाहूया ऑप्शन काय आहेत. ॲडेड, डिडक्टेड, मल्टिपल्ड आणि सबट्रॅक्टेड. डिडक्टेड आणि सबट्रॅक्टेड दोन्हीचा अर्थ एकच आहे. काय केलं जातं, जनरल रिझर्व आपण ॲड करतो कॅपिटलमध्ये, म्हणजे पार्टनर्सचे कॅपिटल वाढवून टाकले जातात. ओके, ऑप्शन ए करेक्ट आन्सर. एक्सेस प्रोव्हिजन इज ॲडेड इन कॅश ॲट डॅश डॅश इन्स्टॉलमेंट. पहा, आपण मागे एका प्रश्नामध्ये पाहिलं, जे जास्त प्रोव्हिजनचे पैसे आहेत ते कॅशमध्ये काय केले जातात, ॲड केले जातात. परंतु कोणत्या इन्स्टॉलमेंटमध्ये, असा प्रश्न आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट का सेकंड इन्स्टॉलमेंट, लास्ट इन्स्टॉलमेंट का एव्हरी इन्स्टॉलमेंट, प्रत्येक इन्स्टॉलमेंटला ॲड केले जातात का? तर याचा आन्सर आहे सर्वात शेवटच्या इन्स्टॉलेशनमध्ये, म्हणजे जेव्हा ॲसेट रिलायन्स सर्वात शेवटची असेल त्यावेळेला ही एक्सेस प्रोव्हिजन आपण काय करतो, ॲड करतो. म्हणजे तुमचा आन्सर आहे लास्ट इन्स्टॉलमेंट, ऑप्शन सी करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. If profit and loss account given in balance sheet at asset side, it is dash dash in partners capital account. मित्रांनो, जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर ॲसेट साईडला असेल तर डेफिनेटली तो आपला ॲक्युमुलेटेड लॉस असतो आणि लॉसमुळे कॅपिटल कमी होतात. व्हेरी गुड, म्हणजे आन्सर असणार आहे ॲडेड, डिडक्टेड, इग्नोर्ड का मल्टिप्लाइड. काय होईल, डिडक्टेड होईल. पी अँड एल लॉस आहे, लॉसमुळे कॅपिटल कमी केले जातात. यस, ऑप्शन बी करेक्ट आन्सर. हा व्हिडिओ जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये आन्सर लिहिण्यासाठी ऑप्शन टाकता येतील आणि स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतःच करता येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन थर्ड पार्टी लायबिलिटीज डॅश डॅश आर पेड ॲट फर्स्ट. ज्या वेळेला थर्ड पार्टी लायबिलिटीज असतात त्यावेळेला काय अगोदर दिलं जातं, बघूया आपण ऑप्शन. सेक्युअर्ड लायबिलिटी का अनसेक्युअर्ड लायबिलिटी का कॉन्टिंजंट लायबिलिटी का प्रेफरन्शियल लायबिलिटी. ज्या वेळेला थर्ड पार्टी असतात त्यावेळेला आपण प्रेफरन्शियलचे अगोदर पैसे देतो, नंतर सेक्युअर्ड, नंतर अनसेक्युअर्ड आणि कॉन्टिंजंट हे सर्व अनसेक्युअर्डच असतात. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर हियर. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. इन सरप्लस कॅपिटल मेथड डॅश डॅश इज पेड फर्स्ट ॲट द टाइम ऑफ पेमेंट टू पार्टनर्स कॅपिटल. सरप्लस कॅपिटल मेथडमध्ये ज्या वेळेला पार्टनरचं कॅपिटल आपण पेमेंट करतो त्यावेळेला काय अगोदर दिलं जातं, असा क्वेश्चन आहे. ऑप्शन पाहूया. सरप्लस कॅपिटल दिलं जातं का एक्सेस दिला जातो का प्रपोर्शनेट दिला जातो का इन्स्टॉलमेंट दिली जाते. मित्रांनो, टॉपिकचं नावच आहे टॉपिकमधल्या मेथडचं सरप्लस कॅपिटल मेथड, म्हणजे अगोदर सरप्लस दिला जातो. यस, राईट आन्सर ऑप्शन ए सरप्लस कॅपिटल मेथड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. सरप्लस कॅपिटल मेथड इज ऑल्सो कॉल्ड. सरप्लस कॅपिटल मेथडला काय म्हटलं जातं, पहा पर्याय. एक्सेस कॅपिटल मेथड का प्रोपोर्शनेट कॅपिटल मेथड का क्वोशिएंट मेथड का ऑल द अबव. एक्सेस कॅपिटल सरप्लसचं नाव आहे, प्रोपोर्शनेट कॅपिटल हेही सरप्लसचं नाव आहे, क्वोशिएंट मेथड म्हणजे सुद्धा सरप्लस कॅपिटल मेथड. म्हणजे या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर येईल ऑल द अबव. हे सर्व नावं सरप्लस कॅपिटलचे मेथडचे आहे. बघूया आपण आन्सर. यस, अँड इट इज करेक्ट आन्सर ऑल द अबव.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डिझोल्युशन एक्सपेन्सेस इज ऑल्सो नोन ॲज. डिझोल्युशन एक्सपेन्सला आणखी काय म्हटलं जातं? मर्जिंग एक्सपेन्सेस, रिलायझेशन एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस का लीगल एक्सपेन्सेस. ओके. रिलायझेशन एक्सपेन्सला, डिझोल्युशन एक्सपेन्सला रिलायझेशन एक्सपेन्स किंवा लिक्विडेशन एक्सपेन्सेस असंही म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला आलेला प्रश्न आहे. ऑप्शन बी करेक्ट आन्सर असेल. येस इट इज. when two or more third party liabilities available, it should be paid in dash dash ratio. जर तुमच्याकडे दोन किंवा अनेक थर्ड पार्टी लायबिलिटीज असतील किंवा सेक्युअर्ड लायबिलिटी असतील, अनसेक्युअर्ड असतील, पण ज्या सेम कॅटेगरीतल्या दोन किंवा अनेक पाहिजे, तर ते कोणत्या रेशोमध्ये पेड केले जातात? प्रॉफिट शेअरिंग रेशो, कॅपिटल रेशो, इक्वल रेशो का बॅलन्स ऑफ देअर लायबिलिटी रेशो? कोणत्या रेशोमध्ये जातील पहा. येस व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन डी बॅलन्स ऑफ देअर लायबिलिटी रेशो. म्हणजे जर दोघांची अमाऊंट सारखी असेल तर इक्वलमध्ये जातील. 1,50,000 असेल तर 2:1 मध्ये जातील. म्हणजे बॅलन्स ऑफ लायबिलिटी रेशो. इट इज करेक्ट आन्सर ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. At the time of repayment of partner's capital, dash dash is paid at first. ज्या वेळेला पार्टनरचं कॅपिटल पेमेंट केलं जातं अगोदर काय दिलं जातं? एक्सेस कॅपिटल, बॅलन्स कॅपिटल, सरप्लस कॅपिटल का प्रॉफिट? मित्रांनो हा प्रश्न अगोदरही झाला होता. याचा आन्सर सरप्लस कॅपिटल म्हणजे ऑप्शन सी. सरप्लस कॅपिटल नंतर दिलं जातं एक्सेस कॅपिटल आणि नंतर दिलं जातं बॅलन्स कॅपिटल. ओके. या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन सी सरप्लस कॅपिटल. नेक्स्ट. डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर पेड डॅश डॅश. प्रश्न काय आहे? डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड म्हणजे केव्हा केले जातात असा क्वेश्चन असावा. ऑप्शनवरून पाहूया आपण. ॲट द एंड, ॲट फर्स्ट, ॲट द बिगिनिंग ऑफ ऑल द पेमेंट्स, बिफोर पेमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल. डिझोल्युशनचा एक्सपेन्सेस आपण आफ्टर फर्स्ट पेमेंट, पहिल्या पेमेंट नंतर नाही करत, ॲट द एंड शेवटीही नाही करत. पार्टनर कॅपिटलच्या अगोदर असतं पण जस्ट अगोदर नसतं. तर इथे ऑप्शन सी ॲट द बिगिनिंग ऑफ ऑल पेमेंट, कोणतेही पैसे द्यायच्या अगोदर सर्वात अगोदर प्राधान्यक्रम असतो डिझोल्युशन एक्सपेन्सला. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असणार आहे इथे. येस. नेक्स्ट क्वेश्चन. सरप्लस कॅपिटल मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज. सरप्लस कॅपिटल मेथडला काय म्हणतात? पाहूया. मॅक्झिमम लॉस मेथड, क्वेश्चंट मेथड, नोशनल लॉस मेथड आणि गार्नर वर्सेस मरे मेथड. मित्रांनो अगोदर एक प्रश्न आला होता. सरप्लस कॅपिटलचे 3 नावं तुम्हाला सांगितले होते. त्यापैकी एक नाव इथे आहे. यस ऑप्शन बी क्वेश्चंट मेथड. इट इज आन्सर. मॅक्झिमम लॉस आणि नोशनल लॉस हे सेकंड मेथड आहे जी ज्या वेळेला पार्टनर इन्सॉल्व्हंट होतात त्यावेळेला वापरली जाते. ठीक आहे. मॅक्झिमम लॉस मेथड, त्यालाच नोशनल लॉस मेथड असंही म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन ॲसेट्स सोल्ड कॅश शुड बी डॅश डॅश. ज्या वेळेला ॲसेट विकल्या जातात त्यावेळेला कॅश कम्स इन म्हणजे कॅश ॲड होईल. पाहूया आपण. डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. जेव्हा मालमत्ता विकतात तेव्हा कॅश डिस्ट्रीब्यूट केली जाते का? डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल लायबिलिटी, सर्व लायबिलिटीला पेड केली जाते का? डिस्ट्रीब्युटेड टू हू इज अवेलेबल, जो अवेलेबल असेल त्याला दिले जाते का? का डिस्ट्रीब्युटेड ॲज पर प्रायोरिटी ऑर्डर ऑफ ॲक्ट, कायद्याने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार दिले जाते? यस व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन डी म्हणजे प्रायोरिटी ऑफ ॲक्ट, प्रायोरिटी ऑर्डर ऑफ ॲक्ट, त्या क्रमानेच पेमेंट केलं जातं. ओके. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन.
एक्सेस अमाऊंट ऑफ प्रोव्हिजन ऑफ डिझोल्युशन एक्सपेन्सेस इज, जी जास्त रक्कम आहे ती काय केली जाते? डिडक्टेड फ्रॉम कॅश, ॲडेड इन कॅश, डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल का ॲडेड इन कॅपिटल? मित्रांनो, अगोदरही प्रश्न झाला हा. जे उरलेले पैसे आहेत ते कॅशमध्ये ॲड केले जातात, म्हणजे ॲडेड इन कॅश. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर हियर. इफ देअर इज म्युनिसिपल टॅक्स पेएबल इन द प्रॉब्लेम इट शुड बी पेड डॅश डॅश. जर प्रश्नामध्ये म्युनिसिपल टॅक्स असेल तर तो केव्हा दिला पाहिजे, असा क्वेश्चन आहे. आफ्टर कॅपिटल पेड, कॅपिटल दिल्यानंतर. आफ्टर डिझोल्युशन एक्सपेन्स, डिझोल्युशन एक्सपेन्स नंतर. आफ्टर, ॲट फर्स्ट, सुरुवातीला दिला पाहिजे का ॲट द एंड, शेवटी दिला पाहिजे? तर म्युनिसिपल टॅक्स तुम्हाला माहिती आहे सर्वात अगोदर दिला जातो डिझोल्युशन एक्सपेन्स, आणि त्यानंतर असतात गव्हर्नमेंट ड्यूज. मग गव्हर्नमेंट ड्यूजमध्ये म्युनिसिपल टॅक्स येतो. म्हणजे ऑप्शन बी, सॉरी ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या फायद्याचा आहे. तुम्हाला परीक्षेला उपयोगी तर येईलच, परंतु तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन करण्यासाठी सुद्धा फार फायद्याचा व्हिडिओ आहे. ॲट द एंड रिमेनिंग कॅश इज अ ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन डॅश डॅश रेशो. सर्वात शेवटी जे उरलेले पैसे असतात ते पार्टनरला कोणत्या रेशोमध्ये वाटले जातात? सर्वात शेवटी इक्वल रेशो, बॅलन्स रेशो, ओपनिंग कॅपिटल रेशो का प्रॉफिट शेअरिंग रेशो? मित्रांनो, सर्वात शेवटी म्हणजे पार्टनरचं कॅपिटल देताना सरप्लस आणि एक्सेस दिल्यानंतर उरलेलं जे कॅपिटल आहे ते प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्येच शिल्लक राहतं आणि ते प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्येच डिस्ट्रीब्यूट केलं जातं. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर हियर. ओके, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 20. इन पिसमेल डिस्ट्रीब्युशन इफ ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर्स इट इज डॅश डॅश. जर एखाद्या पार्टनरने ॲसेट टेकन ओव्हर केली तर ते काय असतं, ते काय केलं जातं? ऑप्शन पाहूया. डिडक्टेड फ्रॉम कॅश, कॅशमधून डिडक्ट होते. ॲडेड इन एक्सपेन्स, एक्सपेन्समध्ये ॲड होते. ॲडेड इन कॅश का ॲडेड इन कॅपिटल? ज्या वेळेला ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर असतं त्यावेळेला सिमिलर अमाऊंट म्हणजे तेवढीच अमाऊंट आपल्याला कॅशमध्ये सुद्धा ॲड करायची असते. म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आन्सर असेल इथे. येस. नेक्स्ट क्वेश्चन. इफ ₹10,000 इज अवेलेबल टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. क्रेडिटरला आणि बिल्स पेएबलला म्हणजे दोन्ही अनसेक्युअर्ड थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, त्यांना देण्यासाठी आपल्याकडे किती रुपये अवेलेबल आहेत? फक्त 10,000 रुपये. ₹60,000 अँड ₹20,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे क्रेडिटरचे 60,000 आहे, बिल्स पेएबलचे 20,000 आहे. इट इज पेड टू क्रेडिटर अँड बिल्स पेएबल रुपीज डॅश डॅश रिस्पेक्टिव्हली. तर त्या 10,000 पैकी क्रेडिटरला किती जातील आणि बिल्स पेएबलला किती जातील असा क्वेश्चन विचारलेला आहे. मित्रांनो, 60,000 आणि 20,000 याचा जर रेशो आपण पाहिला तर तो 3:1 येतो. 3:1 पहा, 20 त्रिक 60. म्हणून 10,000 रुपयाचे 3 आणि 1 असे 4 तुकडे केले जातील. म्हणजे 2,500 आणि 7,500 म्हणजे 7,500 जातील क्रेडिटरला आणि बिल्स पेएबलला जातील 2,500. पाहूया ऑप्शन कोणता आहे. पहिला ऑप्शन नाही, दुसरा आहे, तिसरा आणि चौथा. यापैकी कोणता आन्सर असेल? येस, व्हेरी गुड. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पार्टनर्स लोन इज डॅश डॅश लायबिलिटी. पार्टनरचं लोन जे असतं ती कोणत्या प्रकारची लायबिलिटी आहे? थर्ड पार्टी आहे का सेक्युअर्ड आहे, एक्सटर्नल आहे का इंटरनल आहे? पार्टनरचं लोन, पार्टनर म्हणजे सेकंड पर्सन असतो, मग त्या लायबिलिटीला कोणती लायबिलिटी म्हणतात? म्हणजे पार्टनर हा बिझनेसचा मालकच असतो. येस, व्हेरी गुड. इट इज इंटरनल लायबिलिटी. इट इज पेड आफ्टर थर्ड पार्टी लायबिलिटीज. ओके, म्हणजे इंटरनल लायबिलिटी आहे. गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. इन पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश लायबिलिटीज आर पेड डॅश डॅश कॅश रिलाइज. पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशमध्ये लायबिलिटी पेड केल्या जातात
कॅश रिलाइज. प्रश्न पाहूया, ऑप्शन पाहूया. रेग्युलर कॅश रिलाइज, प्रोपोर्शनेट कॅश रिलाइज, टोटल कॅश रिलाइज, ॲज अँड व्हेन कॅश रिलाइज. लायबिलिटीचं पेमेंट केव्हा केलं जातं? सगळे पैसे आल्यानंतर लायबिलिटी पेड केल्या जात नाही, तर जसे पैसे येतील आपण लगेच तसे पीस बाय पीस करून डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर हियर, ॲज अँड व्हेन रिलाइज. ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन. पार्टनर्स वाईफ्स लोन इज डॅश लायबिलिटी. पार्टनरच्या वाईफचं लोन हे कोणत्या प्रकारची लायबिलिटी आहे? इंटरनल लायबिलिटी, सिक्युअर्ड लायबिलिटी, अनसिक्युअर्ड लायबिलिटी का थर्ड पार्टी लायबिलिटी? पार्टनर आणि पार्टनरची वाईफ हे वेगवेगळे व्यक्ती आहेत. येस, पार्टनर्स लोन इंटरनल लायबिलिटी होती, पार्टनर्स वाईफ लोन हे एक्सटर्नल लायबिलिटी आहे. पण एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजेच हे थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. ओके, म्हणून ऑप्शन आहे ऑप्शन डी, थर्ड पार्टी लायबिलिटी. ओके, नेक्स्ट. थोडे प्रश्न राहिले, पूर्ण व्हिडिओ पहा. An unexpected liability is termed as direct liability. Unexpected liability, अनपेक्षित, काय म्हणतात त्याला? प्रेफरन्शियल का कॉन्टिंजंट का अनसेक्युअर्ड का सेक्युअर्ड? कोणती लायबिलिटी आहे जी आपण अनएक्सपेक्टेड असते? इट्स व्हेरी गुड, ऑप्शन बी, कॉन्टिंजंट लायबिलिटी. सही जवाब. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आफ्टर पेमेंट ऑफ ऑल आउटसाइड लायबिलिटी, सर्व आउटसाइड लायबिलिटीचं पेमेंट झालं, डॅश डॅश इज पेड. सर्वांचं पेमेंट झाल्यानंतर, आउटसाइड झाल्यानंतर कोणाचं पेमेंट केलं जातं? पार्टनर्स लोन, बँक लोन, पार्टनर कॅपिटल का डिझोल्युशन एक्सपेन्स? डिझोल्युशन एक्सपेन्स तर सुरुवातीलाच असतो, पार्टनर कॅपिटल तर शेवटी असतं. बँक लोन हे तर आउटसाइडमध्येच येतं, पार्टनर्स लोन उत्तर असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन ए. येस, इट इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मीन्स डॅश डॅश. पिसमेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? पेड ऑफ लायबिलिटीज बाय नेट ॲसेट मेथड. नेट ॲसेट मेथडने लायबिलिटी पेड करायच्या. पेड ऑफ ओनली कॅपिटल आफ्टर रिलायझेशन ऑफ ऑल ॲसेट. सर्व मालमत्ता विकून फक्त लायबिलिटी पेड करायची, सॉरी फक्त कॅपिटल पेड करायचे. आफ्टर रिलायझेशन ॲसेट लायबिलिटीज आर पेड ऑफ इन पीसेस. मालमत्ता विकून सर्व कर्ज थोडे थोडे करून मिटवायचे. आणि चौथा पर्याय आहे पेड ऑफ लायबिलिटीज बाय नेट पेमेंट मेथड. नेट पेमेंट मेथडनुसार द्यायच्या. मित्रांनो, नेट ॲसेट मेथड आणि नेट पेमेंट मेथड हा या टॉपिकचा भागच नाही आहे. आणि पिसमेल डिस्ट्रीब्युशनमध्ये पीस करून डिस्ट्रीब्युशन केलं जातं, म्हणजेच ऑप्शन सी हा करेक्ट आन्सर असेल. आफ्टर रिलायझेशन ऑफ ॲसेट लायबिलिटीज पेड ऑफ इन पीसेस. येस, सही आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इज नॉट एक्सटर्नल लायबिलिटी. विच इज नॉट म्हटलंय म्हणजे कोणती इंटरनल लायबिलिटी आहे? रिलायझेशन एक्सपेन्स, गव्हर्नमेंट ड्यूज, बँक लोन का लोन फ्रॉम पार्टनर. नॉट एक्सटर्नल म्हणजे बाहेरची व्यक्ती नाही, आतल्याच माणसाचं कर्ज आहे. इट्स व्हेरी गुड, ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर, लोन फ्रॉम पार्टनर. विच ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट. कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? म्हणजे 4 पर्यायापैकी 3 पर्याय चुकीचे असणार आहेत, 1 पर्याय करेक्ट असेल. पाहूया. क्रेडिटर्स आर पेड आफ्टर पार्टनर्स कॅपिटल. पार्टनरचं कॅपिटल पेड केल्यानंतर क्रेडिटरचे पैसे देतात का? नाही नाही. क्रेडिटर्स आर पेड बिफोर पार्टनर्स कॅपिटल. क्रेडिटर थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केल्या जातात. येस, इट माइट बी आन्सर. डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड ॲट द एंड. डिझोल्युशन एक्सपेन्स सर्वात शेवटी असतात का? नाही. जनरल रिझर्व डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. जनरल रिझर्व कॅपिटलमधून डिडक्ट करतात का? नाही, तो तर ॲड होतो. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्रेडिटर्स आर पेड बिफोर पार्टनर्स कॅपिटल. ओके, बी आन्सर. सरप्लस कॅपिटल मेथड इज सुटेबल व्हेन ऑल पार्टनर्स आर. सरप्लस कॅपिटल मेथड
मगाशी मी तुम्हाला सांगताना सांगितलं मॅक्झिमम लॉस मेथड ही सुद्धा वापरली जाते ज्या वेळेला पार्टनर इन्सॉल्वंट असते. मग सरप्लस कॅपिटल मेथड केव्हा वापरली जाते पाहूया ऑप्शन. सॉल्वंट, सर्व पार्टनर सॉल्वंट असताना, इन्सॉल्वंट असताना, पुअर असताना का इफिशियंट असताना. तर याचा आन्सर आहे सर्व पार्टनर सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे अ पर्सन हु इज कॅपेबल टू पे ऑफ हिज लायबिलिटी. ज्याला लायबिलिटीज पे करण्यास सक्षम आहे त्याला सॉल्वंट म्हणतात. आणि जर सर्व पार्टनर सॉल्वंट असतील तरच ही मेथड वापरली जाते, सरप्लस कॅपिटल मेथड. म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.